बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण एक पुढले समाजसुधारक पाहणार आहोत. ते म्हणजेच कोण आहेत? भाऊदाजी लाड. भाऊदाजी लाड यांचा जर तुम्ही कालखंड बघितला तर हा कालखंड 1824 ते 1874 असा आपल्याला पाहायला मिळतो. बघा 1824 ते 1874 असा त्यांचा कालखंड आहे. आणि या कालखंडाचा जर विचार केला, पहिली गोष्ट म्हणजेच त्यांचा आपण जन्म, शिक्षण याचा विचार करूया. तर त्यांचा जन्म बघा, त्यांचा जन्म जो आहे तो आपल्याला 7 सप्टेंबर 1824मध्ये 7 सप्टेंबर 1824मध्ये झालेला आहे. आता 1824मध्ये तो मांजरी येथे झाला, मांजरी गोवा. त्यांचं जर मूळचं गाव बघितलं तर पेडणे तालुक्यातील तेथील पारसे हे गोव्यामध्ये असणारं आपल्याला काय बघायला मिळतं, त्यांचं मूळचं गाव बघायला मिळतं. त्यांचं मूळ नाव जर बघितलं तर मूळ नाव जे आहे ते रामचंद्र विठ्ठल लाड. बघा, मूळ नाव जे आपल्याला बघायला मिळतं ते रामचंद्र विठ्ठल लाड आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा जर शिक्षणाचा परिचय घेतला तर शिक्षण परिचयामध्ये आपल्याला पहिली गोष्ट बघायला मिळेल, एकच मिनिट, पहिली गोष्ट आपल्याला बघायला मिळेल ती म्हणजेच कोणती आहे तर 1840मध्ये त्यांनी एल्फिस्टन मधून उच्च शिक्षण घेतलं. उच्च शिक्षण घेतल्यानंतर 1843मध्ये बघा 1843मध्ये उच्च शिक्षण पूर्ण झालं. आणि उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथेच म्हणजेच एल्फिस्टनमध्येच त्यांनी शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. आता शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांच्या म्हणजेच आवडीचे जे विषय होते ते इतिहास, भूगोल, रसायनशास्त्र आणि संस्कृत. बघा, आपल्याला ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की 1843मध्ये ते एल्फिस्टनमध्ये काय झाले, शिक्षक म्हणून रुजू झाले. आणि शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांच्या आवडीचे विषय तिथं कोणते होते तर आवडीचे विषय होते इतिहास, भूगोल, रसायनशास्त्र आणि संस्कृत. आता बघा, हे विषयामध्ये ते शिकवत असताना चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम चालू असताना 1845मध्ये बघा 1845मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. आणि कॉलेज सुरू झाल्याबरोबर त्यांनी नोकरी सोडली आणि नोकरी सोडून वैद्यकीय शाखेत काय घेतला, प्रवेश घेतला. बघा, वैद्यकीय शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर 1851मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी संपादन केली. आणि वैद्यकीय पदवी संपादन करणारे त्यावेळी 8 विद्यार्थी होते. आणि त्या 8 विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये कोण होते तर भाऊदाजी लाड आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बघा, त्यांनी 8 नोव्हेंबर 1851मध्ये म्हणजेच ग्रँड मेडिकल सोसायटीची स्थापना केलेली बघायला मिळते. 8 नोव्हेंबर 1851 ग्रँड मेडिकल सोसायटीची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर ते 1855 ते 57 यावेळी त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारलेला पाहायला मिळतो. बघा, या गोष्टीनंतर 1855मध्ये बघा त्यांच्या पुढल्या कारकिर्दीचा जर विचार केला, 1855मध्ये त्यांनी खाजगी दवाखाना चालू केला. आता दवाखाना जो चालू केला त्या दवाखान्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा पारंपरिक औषधे न विचारात घेता त्यांनी संशोधन करण्यास सुरुवात केली.
सुरू केलं आणि संशोधन सुरू करून नवीन संशोधित औषधं शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि याच्यामध्येच त्यांनी रोगावरील औषध शोधले आणि कुष्ठरोगावरील औषध शोधले म्हणून त्यांना धन्वंतरी असं म्हटलं जाऊ लागलं. बघा, हा एक महत्त्वाचा मुद्दा राहील. त्यांना धन्वंतरी का म्हटलं जातं? तर धन्वंतरी म्हणण्यापाठीमागचं कारण काय आहे? तर लक्षात ठेवायचं, त्यांनी 1855 आपला स्वतःचा खाजगी दवाखाना चालू केला आणि दवाखाना चालू केल्यानंतर त्यांनी पारंपरिक औषधांचा विचारच केला नाही. पारंपरिक औषधांचा विचार न करता संशोधनातून नवीन औषधं तयार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातूनच त्यांनी कुष्ठरोगावरती औषध शोधून काढलं आणि कुष्ठरोगावरती एक चांगलं औषध शोधून काढलं. त्यापासून त्यांना धन्वंतरी असं म्हटलं जाऊ लागलं. याच्यावरती आपण एक सिंगल लाईन क्वेश्चन म्हणू शकतो, तो म्हणजेच काय, धन्वंतरी कोणाला म्हटलं जातं? तर भाऊदाजी लाड किंवा रामचंद्र विठ्ठल लाड यांना धन्वंतरी असं म्हटलं जातं. धन्वंतरी त्यांना का म्हटलं जातं? तर कुष्ठरोगावरील औषध शोधलं म्हणून त्यांना धन्वंतरी असं म्हटलं जातं. बघा, आता याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय येतं की देवीच्या लस. बघा, या पद्धतीनं त्यांना धन्वंतरी का म्हटलं जातं याचा आपण आता विचार केलेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला आता पुढली गोष्ट जी बघायला मिळते ती पुढली गोष्ट म्हणजे काय आहे? तर पुढल्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर यांचं आपल्याला राजकीय कार्य बघायला मिळतात. राजकीय कार्य. आता या राजकीय कार्यांमध्ये आपण जर पहिला मुद्दा विचारात घेतला तर तो पहिला मुद्दा आहे तो म्हणजेच काय, बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन. आता बॉम्बे असोसिएशन आपल्याला माहित आहे की 1852 जगन्नाथ शंकर शेट यांनी ती काय केलेली होती, सुरू केलेली होती. 1852 सुरू करण्यात आलेली होती आणि हे 1852 सुरू करण्यात आलेल्या बॉम्बे असोसिएशनचे सरचिटणीस म्हणून कोण रुजू झालेले होते? तर भाऊदाजी लाड रुजू झालेले होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की सरचिटणीस म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी कंपनीचा जो काही गैरव्यवहार आहे त्या गैरव्यवहाराबद्दल पत्र हे त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटला देण्याचं काम केलं आणि त्याच्यावरती 3000 लोकांच्या सह्या घेण्याचं काम कोणी केलेलं आहे? भाऊदाजी लाड यांनी केलेलं पाहायला मिळतं. आता बघा, भाऊदाजी लाड यांनी त्या लोकांच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि त्या सह्या घेऊन आपल्याला या पद्धतीनं काय केलेलं बघायला मिळतं, तर कार्य केलेलं बघायला मिळतं. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा येतो की बॉम्बे असोसिएशन बरोबरच ते ईस्ट इंडिया असोसिएशन. बघा, ईस्ट इंडिया असोसिएशन, जस्ट अ मोमेंट. तर ईस्ट इंडिया असोसिएशन यांच्याशीही संबंधित होते. ईस्ट इंडिया असोसिएशन. आता ईस्ट इंडिया असोसिएशन आपल्याला माहित आहे की ईस्ट इंडिया असोसिएशन ही कोणी चालू केलेली आहे? दादाभाई नौरोजी यांनी चालू केलेली एक संस्था आहे. इंग्लंडमध्ये स्थापन केलेली होती. त्याची मुंबईत शाखा काढण्याचं काम भाऊदाजी लाड यांनी केलेलं होतं आणि या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मार्फत त्यांनी एक महत्त्वाचं काम केलेलं होतं, ते म्हणजेच काय, लायसन्स बिलाला विरोध. आता बघा, लायसन्स बिल कधी हे करण्यात आलं? तर लायसन्स बिलाला विरोध केला. लायसन्स बिल हे 1859 मध्ये काय करण्यात आलं? तर पारित करण्यात आलेलं होतं आणि हे 1859 मध्ये पारित केलेलं लायसन्स बिल होतं ते व्यापार व व्यवहार यांना कसं पोषक नाही हे सांगण्याचं काम भाऊदाजी लाड यांनी केलं आणि ते पोषक नाही म्हणून त्याला विरोध करण्याचं काम कोणी केलेलं आहे? भाऊदाजी लाड यांनी केलं आणि त्याच्यावरती त्यांनी भाषणातून टीका केलेली आहे.
भाषणातून टीका. बघा, या पद्धतीची आपल्याला गोष्ट त्यांच्या राजकीय कारकिर्दीची बघायला मिळते. राजकीय कारकिर्दीनंतर आपल्याला दुसरी गोष्ट बघा, राजकीय कारकिर्दीमध्ये बॉम्बे असोसिएशन 1852 आणि ईस्ट इंडिया असोसिएशन यांच्याबरोबर त्यांचं कार्य कशा पद्धतीनं होतं. त्याच्यानंतर बघा, अजून एक गोष्ट याच्यामध्ये राहिली. बॉम्बे असोसिएशनमध्ये असताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा केलेला होता की मुंबईमध्ये उठाव होणार नाही, मुंबईतील उठाव आपण सांभाळू, असं 23 जून 1857 मध्ये त्यांनी अर्ज दिलेला होता कुणाला, ब्रिटिश पार्लमेंटला, की मुंबईतील उठाव आम्ही शांत करू, त्याला शांत करण्याचं काम आम्ही करू, असं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, ईस्ट इंडिया असोसिएशन बरोबर काम झालं. आता त्यांचं शैक्षणिक कार्याचा विचार करूया आपण. आता शैक्षणिक कार्य, आता शैक्षणिक कार्याचा जर विचार केला तर एक महत्त्वाचा मुद्दा येतो. शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी केलेले जे काम आहे ते खूप मोठं आहे. मुंबईमध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी जे ज्ञानप्रसारक सभा चालू केलेली होती, त्या ज्ञानप्रसारक सभेमध्ये भाऊ दाजी लाड यांनी काम केलेलं आहे. तसंच मुंबईतील 1852 बघा, 1852 बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य मोहम्मद मकबा हे ज्यावेळी निवृत्त झाले, त्यावेळी निवृत्तीनंतर त्यांची जागा कोणाला मिळालेली होती, भाऊ दाजी लाड यांना मिळालेली होती. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 18 जुलै 1857 मध्ये मुंबई विद्यापीठ स्थापन झालं. आणि मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यापासून मरेपर्यंत जवळजवळ 1874 पर्यंत ते काय होते, तर मरेपर्यंत याचे संचालक म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, संचालक म्हणून कार्य केलेलं आहे. आता हे संचालक म्हणून कार्य करत असताना त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या. म्हणून 1876 पासून बघा, 1876 पासून भाऊ दाजी प्राईज काय केलं जातं, दिलं जातं. हे त्यांच्या नावानं दिले जाणारं काय आहे, प्राईज आहे. त्याच्यानंतर बघा, भाऊ दाजी प्राईज नंतर आपल्याला त्यांचा जो कार्य बघायला मिळतं ते स्त्रियांबाबतचं केलेलं कार्य आपल्याला एक महत्त्वाचं कार्य येतं. तर स्त्रियांबाबत त्यांनी काय काय कार्य केलं, तर स्त्रियांबाबत कार्य करत असताना त्यांनी एक महत्त्वाचे मुद्दे केले की स्त्रियांना शिक्षणासाठी, त्याच्यानंतर स्त्रियांवरती बालहत्या यांच्यावरती बघा, स्त्रियांविषयी कार्य. आता स्त्रियांविषयी कार्याचा जर विचार केला तर पहिला मुद्दा येतो तो म्हणजेच काय आहे की ब्रिटिश सरकारनं स्त्री बाल हत्या यावरती निबंध स्पर्धा घेतली. आणि ह्या निबंध स्पर्धेमध्ये भाऊ दाजी लाड यांना काय मिळालेला होता, प्रथम क्रमांक. आणि त्यांनी त्याच्यानंतर स्त्री बाल हत्या हा ग्रंथ लिहिलेला पाहायला मिळतो. बघा, स्त्री बाल हत्या हा ग्रंथ त्यांनी काय केलेला आहे, लिहिलेला बघायला मिळतो. आता बघा, स्त्रियांविषयी कार्य करत असताना त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार करत असताना त्यांनी स्त्रियांसाठी म्हणजेच मुलींसाठी शाळा काढली. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय आहे, स्टुडंट्स लिटरली सायंटिफिक सोसायटी
यांनी एक मुलींची शाळा चालू केली होती, मुलींची शाळा. आणि त्या मुलींच्या शाळेला 16,500 रुपये इतकं काय दिलेलं होतं, तर मदत दिलेली होती. त्यानंतर या स्टुडंट लिटररी सोसायटीची जी मुलींची शाळा आहे तिचं नाव भाऊ दाजी गर्ल्स स्कूल करण्यात आलेलं होतं. आणि भाऊ दाजी त्यापासून जवळजवळ 10 वर्ष त्याचे अध्यक्ष होते. 10 वर्ष अध्यक्ष होते. अध्यक्ष बघा, हे आपल्याला त्यांचं शैक्षणिक कार्यामध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांनी विवाहाचा काय केलेला होता, पुरस्कार केलेला होता. म्हणजे विधवा विवाहाचा, पुनर्विवाहाचा म्हणण्यापेक्षा विधवा विवाह पुरस्कार. आता विधवा विवाहाचा पुरस्कार करत असताना पुनर्विवाह उत्तेजक मंडळीचे ते सदस्य होते. बघा, विवाह उत्तेजक मंडळीचे सदस्य. आता बघा, पुनर्विवाह उत्तेजक मंडळीचे सदस्य असताना त्यांनी महत्त्वाचे एक काम केलेलं आहे. ते वेणुबाई या स्त्रीचा विवाह विनायक करमरकर यांच्याबरोबर लावून दिला. त्यावेळी ते हजर होते. त्याच्यानंतर कुंवर नावाची स्त्री होती, तिचा पुनर्विवाह झाला, त्यावेळी सुद्धा ते हजर होते. बघा, पुनर्विवाह उत्तेजक मंडळीमध्ये त्यांनी एक महत्त्वाचं कार्य केलं. पुनर्विवाह उत्तेजक मंडळीमध्ये विधवा विवाहाचा त्यांनी पुरस्कार केलेला होता. आणि विधवा विवाहाचा पुरस्कार करत असताना वेणुबाईचं लग्न विनायक करमरकर. आता वेणुबाईचं लग्न पांडुरंग विनायक करमरकर यांच्याबरोबर लावून देण्याचं काम आणि कुंवर नावाच्या स्त्रीचा विवाह करण्याचं काम त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. आता बघा, याच्यानंतर आपल्याला त्यांचं सामाजिक कार्याचा विचार आपण करू शकतो. आता सामाजिक कार्यामध्ये त्यांनी केलेलं जे भरीव योगदान आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. भरीव योगदान म्हणजेच काय, तर सामाजिक कार्याचा विचार करू. आता सामाजिक कार्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, लग्न आणि मुंज यामध्ये कलावंतिनींचा नाच असायचा. ही एक प्रथा होती. ही प्रथा त्यांनी काय केली, मोडून काढण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या मुलग्याच्या मुंजामध्ये त्यांनी कलावंतिनींचा नाच बंद केलेला आहे. मद्यपान त्याच्यानंतर आपल्याला अफू, गांजा या ज्या गोष्टी होत्या यांना बंदी आणण्यासाठी त्यांनी सरकारला अर्ज केलेले होते. बघा, या पद्धतीच्या आपल्याला गोष्टी बघायला मिळतात की त्यांनी दारू असेल, गांजा असेल, अफू असेल यांच्या सेवनामुळं कसे आपल्यावरती परिणाम होतात हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी एक बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, बघा, बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्थापन केली होती. मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, कागद निर्मितीसाठी केलेली ही कंपनी आहे. त्याच्यानंतर ते नाट्यरसिक होते. आता नाट्यरसिक होते. त्यांनी जी नाट्यकला आहे, मुंबईमधील जी नाट्यकला आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी विष्णुदास भावे यांना राहण्याची मदत केलेली आहे. राहण्यासाठी मदत केलेली आहे. त्याच्यानंतर किर्लोस्कर कंपनीची नाटकाची
तिकिटे तिकिटे ते स्वतः विकत असत, स्वतः विकत. बघा, या पद्धतीचं काम त्यांनी नाट्यरसिकांसाठी केलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांचा ग्रंथ आणि इतिहास विषयावरती त्यांनी बरंचसं लेखन केलं. ग्रंथ व इतिहास लेखन. तर ग्रंथ आणि इतिहास लेखनाचा जर त्यांचा विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजेच काय, तर त्यांनी म्हणजेच नेटिव्ह जनरल लायब्ररीमध्ये ते बरेच वर्ष काय होते, तर त्याचे अध्यक्ष होते. 1845मध्ये मुंबईमध्ये स्थापन झालेली नेटिव्ह जनरल लायब्ररी, त्याचे ते अध्यक्ष राहिले. त्याच्यानंतर डेव्हिड ससून लायब्ररीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी आपल्याला वेगवेगळे म्हणजे भारतभर प्रवास करून हस्तलिखित असतील, त्याच्यानंतर शिलालेख असतील, ठसे असतील, चित्र यांचं वाचन करणं किंवा यांच्याबद्दल संशोधन करण्याचं किंवा संकलन करण्याचं काम कोणी केलेलं आहे, भाऊ दाजी लाड यांनी केलेलं आहे. बघा, त्याच्यानंतर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, तर त्यांनी कोणते कोणते ते रॉयल एशियाटिक सोसायटीचे काय होते, सदस्य होते. आणि ते सदस्य असताना त्यांनी एकूण 19 लेख हे त्यांच्या म्हणजेच जर्नलमध्ये काय केलेले आहेत, लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. 19 लेख. बघा, 19 लेख रॉयल एशियाटिकच्या जर्नलमध्ये लिहिलेले बघायला मिळतात. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर त्यांनी कालिदासाचे कालनिर्णय त्याच्यानंतर भिल्लांचे हल्ले, शकांचे हल्ले, त्यानंतर जैन पट्टावतीचा कालानुक्रम, त्याच्यानंतर हिमाद्री जैन धर्माची परंपरा, त्याच्यानंतर जैन पट्टावतीचा कालानुक्रम. त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळेल, हिमाद्रीचा काळ. त्यानंतर गिरनारमध्ये आपल्याला जे रुद्रदमन शिलालेख, त्यानंतर गुप्तांचा शिलालेख यांचं वाचन करण्याचं काम कोणी केलेलं आहे, तर भाऊ दाजी लाड यांनी केलेलं पाहायला मिळतं. बघा, या पद्धतीनं धन्वंतरी असणारा हा माणूस, डॉक्टर असणारा हा माणूस, वैद्यकीय शिक्षण, त्याच्यानंतर शिक्षक म्हणून समाजकार्यामध्ये स्त्री बाल हत्या हा ग्रंथ लिहिणारा, ज्याच्यामध्ये त्यांनी ब्रिटिश सरकारच्या ज्या निबंध स्पर्धेमध्ये स्त्री बाल हत्येवरती विचार केला, त्याच्यानंतर स्टुडंट लिटररी सोसायटीला मुलींच्या शाळेला 16,500 रुपये देणगी देणारा, विधवा विवाहाचा पुरस्कार करणारा आणि पुनर्विवाह उत्तेजक मंडळीमध्ये सदस्य म्हणून काम करणारा, त्याच्यामध्ये 2 स्त्रियांचे विवाह मध्ये उपस्थित असणारा, समाजकार्यामध्ये कलावंतिनीच्या नाचाला काय करणारा, विरोध करणारा, वेगवेगळ्या प्रथांना, त्याच्यानंतर मद्यपान, अफू, गांजा यांच्या सेवनावरती टीका करणारा, सरकारला काय देणारा, तर त्या पद्धतीचे अर्ज, मद्यपान बंदी वगैरेसाठीचे अर्ज देणारा हा एक निष्ठावान असा आपल्याला समाजसुधारक पाहायला मिळतो. आणि त्याच्याबद्दल ही माहिती आपल्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. समजले असेल तर छान पद्धतीने लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.